आता आपल्या विदर्भाच्या या आपल्या संताच्या भूमीमधून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मलाही अनेक वर्ष काम करता आलेलं आहे। 33 वर्ष संसदमध्ये आपल्या या विदर्भाच्या सर्व लोकांच्या आशीर्वादानं बरेच विकासाचे काम सुद्धा करता आलं। मला आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपले या राज्याचे लाडके नेते आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपले सर्वांचे दादा अजित दादांचा मी आपल्या काटोल वासियांच्या वतीनं, नरखेड वासियांच्या वतीनं आणि विदर्भाच्या या भूमीच्या वतीनं मनपूर्वक मी त्यांचा स्वागत करतो। आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना आणि दादाच्या देखी सांगू इच्छितो की हा काटोल विधानसभा क्षेत्र अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व सरकारमध्ये त्यांना स्थान मिळत आलेलं आहे, तरी देखील आज काटोलच्या लोकांना विकासापासून वंचित राहावं लागत आहे। कितीतरी विकासाची काम शिल्लक आहे, इथे उद्योग नाही, धंदे नाही आणि त्यामुळे आपल्या तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे। ही आपल्या काटोल नरखेडवासियांची मोठी खंत आहे। म्हणून दादाला मी एवढा जे सांगू इच्छितो, आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं खात्री देऊ इच्छितो की येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ असायला पाहिजे आणि या परिवर्तन झाल्याशिवाय काटोल नरखेडचा विकास झाला कधी होणार नाही, हे तुम्ही सगळ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे। आज शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न आहे। हा भाग आपला प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे। संत्रा असो, सोयाबीन, कापूस अनेक आपण पीक घेतो आणि या भागाच्या शेतकऱ्यांना दादांच्याकडून आपला या महायुतीच्या सरकारकडून खूप सारं काम त्यांच्या झालेलं आहे, मदत झाली आहे, पण यापुढेही याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना कामाची अपेक्षा आहे। आज आमच्या बहिणी एवढा मोठ्या संख्येमध्ये आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण कोटी कोटी धन्यवाद आपला दादांचा करायला पाहिजे की ज्यांनी आज 1500 रुपये दर महिने तुमचा स्वाभिमान वाढवण्यासाठी, तुम्हाला सन्मानाने जगण्यासाठी ही एक भाव म्हणून एक बहिणीला भेट दिलेली आहे। मी तुमच्या सर्वांच्या वतीनं, या महाराष्ट्राच्या कोट्यावधी आमच्या बहिणीच्या वतीनं मी महायुती सरकारच्या आणि प्रामुख्याने आमच्या अजितदादांचा खूप खूप धन्यवाद करू इच्छितो। आणि त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं सुद्धा दादांनी आज आपल्याला वीज फ्री करून दिली, दिवसात वीज देण्याची आपल्याला सोय करून दिलेली आहे। कापसाला, सोयाबीनला सगळ्यांना काही ना काही अनुदान दिलं आहे, दुधाला अनुदान दिलं आहे। अशा आज काम करणारा धाडसी जे आपले नेतृत्व करणारे आपले दादा आहे, त्यांच्या पाठीशी आपण या विदर्भाच्या भूमीमधून खंबीरपणे उभा राहायला पाहिजे, एवढीच मी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो। परत आपल्या सगळ्यांच्या वतीनं, विदर्भाच्या वतीनं मी दादाचा आपल्या या संताच्या भूमीमध्ये स्वागत करतो, धन्यवाद करतो आणि मी आपली रजा घेतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी।